नमस्कार माझ्या लाडक्या भाविकांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. भक्तांनो, आजचा हा भाग तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग ठरू शकतो. कारण आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या विचारांच्या अशा गाभ्याकडे वळणार आहोत, जो आजच्या काळातल्या प्रत्येक माणसासाठी, तरुणासाठी जणू लाईफ गाईड आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. महाराज आपल्याला माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रूची ओळख करून देतात. हा शत्रू कुठे पाकिस्तानात किंवा चीनमध्ये राहत नाही, तो आपल्या शेजारी राहत नाही, तर तो 24 तास आपल्या मनातच लपलेला असतो. माझ्या लाडक्या भाविकांनो, आज जगातला प्रत्येक माणूस परिस्थितीने दुःखी नाही. कोणाकडे पैसा नाही म्हणून तो दुःखी नाही, तर त्या पैशाचा लोभ आणि त्या पैशामुळे मनात निर्माण होणारी अस्वस्थता कशी हाताळावी हे समजत नाही म्हणून तो दुःखी आहे. मन कधी एका जागी स्थिर राहत नाही. ते एखाद्या चंचल माकडासारखं असतं. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जसं माकड उड्या मारतं, तसंच मन एका इच्छेकडून दुसऱ्या इच्छेकडे धावत असतं. या मनाला कसं जिंकायचं आणि आपल्या विकारांवर, वासनांवर ताबा कसा मिळवायचा, याबद्दल महाराजांनी 5 अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. हे नियम जर तुम्ही आज समजून घेतले तर तुमच्या आयुष्यातील अर्ध्याहून अधिक मानसिक ताण आजच संपून जाईल. भाविकांनो, मनाशी लढण्याची आणि स्वतःला बदलण्याची ही विज्ञानासारखी सूत्रे आज आपण पाहणार आहोत. ही माहिती पुढे ऐकण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून महाराजांचे असेच दैवी विचार रोज तुमच्यापर्यंत पोहोचतील. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे वासना मारू नका, तिचा रुख बदला. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर द सायन्स ऑफ रिडायरेक्शन. महाराज म्हणतात की मनात येणाऱ्या इच्छा किंवा वासना कधीही जबरदस्तीने दाबून टाकू नका. बरेच लोक काय करतात, मनात एखादा वाईट विचार आला की तो बळजबरीने दाबण्याचा प्रयत्न करतात. पण जर तुम्ही एखादी इच्छा मनातून बळजबरीने दाबायचा प्रयत्न केला तर ती मनाच्या कुठल्या तरी अंधाऱ्या कोपऱ्यात आणखी घट्ट होऊन बसते आणि योग्य वेळ मिळताच एखाद्या स्प्रिंगसारखी उफाळून वर येते आणि मग माणसाचं पतन होतं. यावर महाराज आपल्या प्रवचनात एक सुंदर व्यावहारिक उदाहरण देतात. समजा एखाद्या मोठ्या नदीला पूर आला तर तुम्ही समोर भिंत बांधून तो पूर अडवू शकत नाही, कारण पाण्याचा दाब एवढा असतो की ती भिंत वाहून जाईल. पण जर तुम्ही हुशारीने त्या पुराच्या पाण्याला छोटे कालवे पाडले तर तेच नदीचं भयानक पाणी शेतात जाऊन सोनं पिकवेल, लोकांची तहान भागवेल. तसंच मनाला जेव्हा एखाद्या गोष्टीची तीव्र ओढ किंवा वासना निर्माण होते, तेव्हा या ओढीला वासनेकडून वळवून थेट भगवंताच्या चरणी लावा. जर तुम्हाला अतिशय प्रेम करायचंच असेल तर ते जगातल्या नश्वर गोष्टींवर, माणसांवर करण्याऐवजी साक्षात विठ्ठलावर किंवा रामावर करा. जर तुम्हाला रागवायचंच असेल तर तो लोकांवर काढण्याऐवजी स्वतःच्या दुर्गुणांवर काढा. तुमच्या वासनेचं रूपांतर भक्तीत करणं हाच मनाला वश करण्याचा पहिला आणि सोपा नियम आहे. भाविकांनो, वासनेचा आणि इच्छेचा रुख देवाकडे वळवण्याचा महाराजांचा हा विचार जर तुम्हाला पटला असेल तर ह्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. तुमचे एक लाईक या व्हिडिओ यूट्यूबवर इतर हजारो गरजू भाविकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल. दुसरा नियम आहे मनाचे गुलाम बनू नका, साक्षीदार म्हणा, म्हणजेच प्रॅक्टिक माइंडफुलनेस. मन आपल्याला 24 तास वेगवेगळ्या विचारांच्या जाळ्यात अडकवून नाचवत असतं. मनात एखादा वाईट विचार आला की आपण लगेच अस्वस्थ होतो आणि विचार करतो, अरे रे, माझ्या मनात असा पापी विचार कसा आला, मी किती वाईट माणूस आहे. महाराज म्हणतात, इथेच तुम्ही चुकता. तुम्ही विचारांच्या प्रवाहात स्वतःहून वाहून जाता. जेव्हा मनात काम, क्रोध किंवा लोभाचा विचार येईल तेव्हा स्वतःला दोष देऊ नका. फक्त एका शांत प्रेक्षकासारखं, जसं आपण टॉकीजमध्ये बसून पडद्यावरचा सिनेमा पाहतो, तसं त्या विचाराकडे लांबून पहा. मनाला स्पष्ट सांगा, हा विचार मनाचा धर्म आहे, हा माझा आत्मा नाही. हा खेळ मनाचा आहे, माझा नाही. मन विचार आणू शकतं, पण त्या विचाराप्रमाणे वागायचं की नाही हा निर्णय माझा आहे. तुम्ही जितके तटस्थ राहून मनाचे हे खेळ पाहायला शिकाल
तितकंच मन तुमच्यावरचं नियंत्रण कमी होईल आणि मन स्वतःहून शांत व्हायला लागेल. लगेच करून बघा. हा प्रयोग खूप ताकदवान आहे. काय अद्भुत विचार आहे. मी विचार नाही, मी तर फक्त पाहणारा साक्षीदार आहे. मनाला शांत करणाऱ्या अशा या गुरुमाऊलीच्या चरणी कमेंट बॉक्समध्ये आत्ता श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा. तिसरा नियम आहे, सत्संग हाच मनाचा खरा साबण आहे. माझ्या लाडके भाविकांनो, आपण रोज घराबाहेर पडतो. शरीरावर धूळ आणि घाण जमा होते. ती साफ करण्यासाठी आपण रोज साबण लावून आंघोळ करतो. जर 2-3 दिवस आंघोळ नाही केली तर शरीराला दुर्गंधी सुटते. मग जरा विचार करा, या मनावर जन्माजन्माचा जो कचरा, वाईट विचार, मत्सरी वृत्ती, लोकांबद्दलचा द्वेष आणि ईर्ष्या जमा झाली आहे, ती साफ करण्यासाठी आपण काय करतो? आपली मनाची आंघोळ कधी करतो? महाराज म्हणतात, मनाचा साबण म्हणजे सत्संग. सत्संग म्हणजे फक्त साधूबाबांची कीर्तन ऐकणे नव्हे, तर रोज कमीत कमी 15 ते 20 मिनिटे संतांचे ग्रंथ वाचणे, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा किंवा महाराजांची प्रवचने वाचणे, मनात शुद्ध विचार घेणे किंवा चांगल्या सात्विक लोकांच्या संगतीत राहणे. जेव्हा तुम्ही रोज मनाला अशा चांगल्या विचारांचा डोस देता, तेव्हा मनातील नकारात्मक विचाराचा कचरा आपोआप धुवून निघतो आणि मन आरशासारखं स्वच्छ होतं. स्वच्छ मनातच देव राहतो हे विसरू नका. भाविकांनो, शरीराच्या स्वच्छते इतकीच मनाची स्वच्छताही गरजेची आहे आणि तो साबण म्हणजे सत्संग आहे. संदेश आजच्या काळात प्रत्येकाला समजणे गरजेचे आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर तुमच्या मित्रपरिवाराला आता शेअर करा. चौथा नियम आहे, धार्मिक अहंकारापासून लांब राहा. बऱ्याचदा माणसाला वाटतं की माझ्याकडे खूप ज्ञान आहे, मी खूप देवदेव करतो, मी रोज माळ जपतो. पण महाराज म्हणतात, हा धार्मिक अहंकार इतर सर्व अहंकारापेक्षा भयंकर असतो. मी काही वेगळा आहे, मी खूप श्रेष्ठ भक्त आहे. हा भाव मनात येणं म्हणजेच मनाचं हरणं आहे. महाराज म्हणतात, तुम्ही जे काही चांगलं काम करत आहात ते देवाच्या कृपेने होत आहे ही जाणीव ठेवा. जोपर्यंत तुमच्यातला मीपणा गळून पडत नाही तोपर्यंत मनाला खरी शांती लाभू शकत नाही. आणि पाचवा सर्वात अंतिम नियम म्हणजे नामाची सुदर्शन चक्रासारखी ताकद. मनावर आणि वासनेवर विजय मिळवण्याचे अंतिम आणि अमोघ शस्त्र म्हणजे नामस्मरण. महाराज म्हणतात, जेव्हा मनात एखादा भयंकर वाईट विचार येईल, वासना तुमच्या बुद्धीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करेल आणि तुमची सत्वाची शक्ती अवश्य ठरेल, तेव्हा त्या विचाराशी भांडत बसू नका. त्या क्षणी फक्त डोळे बंद करा आणि अतिशय वेगाने मनातल्या मनात किंवा मोठ्याने श्रीराम जय राम जय जय रामचा जप सुरू करा. नाम हे एखाद्या सुदर्शन चक्रासारखं काम करतं. जिथे अखंड नाम चालू असतं तिथे वाईट विचारांचे राक्षस थांबू शकत नाहीत. ते नामाच्या तेजाने भस्म होऊन जातात आणि बुद्धीला पुन्हा सोन्यासारखी शुद्धी बनवतात. माझ्या लाडक्या भाविकांनो, नामस्मरणाच्या या सुदर्शन चक्राचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का? नाम घेतल्यामुळे तुमचे मन कधी शांत झाले आहे का? तुमचा कोणताही अनुभव असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. म्हणूनच माझ्या लाडक्या भाविकांनो, आजच्या या महासंदेशाचा गाभा एकच आहे. बाहेरच्या जगाला जिंकण्यापूर्वी आपल्या आतल्या मनाला जिंकायला शिका. परिस्थिती कशीही असो, संकटाचं वादळ कितीही मोठं असो, जर तुमचं मन स्थिर असेल आणि मुखात नाम असेल तर कोणतीही गोष्ट कठीण नाही. मनाचे गुलाम बनू नका, मनाचे मालक बना. आणि हे मालक बनवण्याची ताकद फक्त आणि फक्त रामनामात आहे. चला तर मग आजपासून आपल्या मनाचा लगाम त्या प्रभू रामचंद्राच्या आणि गोंदवलेकर महाराजांच्या हातात सोपवूया. हा संदेश जर तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रामभक्तांपर्यंत शेअर करा. चला आता डोळे बंद करूया आणि अतिशय प्रेमाने अंतःकरणापासून पुकारूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय.